मित्रांनो नमस्कार. स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज 31 डिसेंबर 2022. मला आज आठवण होते माझे आवडते कवी सुधीर मोघे यांच्या काही ओळींची. एक एक पाकळी उमलून एकळी, एक एक पाकळी उमलून एकळी, येते फुलून फूल उभा बाग भरतो. दिनसंपती असे, दिनसंपती असे, क्षण पाखरू जसे, शोधित ते ठसे माणूस वाढतो. मित्रांनो, हे जे ठसे असतात ना, जे शोधत आपण वाढतोय, हे ठसे आठवणींचे असतात आणि आठवणीतल्या गाण्यांचे देखील असतात. म्हणूनच आज नवीन वर्षाचं स्वागत करताना नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला तुमच्या पुढे आम्ही स्टोरीटेल कट्ट्यावरती गाण्यांवरच्या गप्पांची एक छान मैफल रंगवणार आहोत. आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत डॉक्टर मृदुला जोशी दाढे. तुम्ही त्यांना मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागाच्या प्राध्यापिका म्हणून ओळखता, एक उत्तम गायिका म्हणून ओळखता आणि त्याचप्रमाणे उत्तम लेखिका म्हणून देखील त्यांचं लेखन आपल्याला मार्गदर्शन करतं. गाणं रसिकांपर्यंत ज्या ज्या माध्यमातून पोहोचवता येईल, त्याचा आस्वाद त्यांना देता येईल, ते सर्व माध्यमं गेली 35 वर्ष मृदुलाजी आपणांसमोर त्या माध्यमातून येत आहेत. मृदुलाजी, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. आपल्या या मैफलीला सुरुवात करण्याच्या आधी पहिला प्रश्न माझा तुम्हाला असा आहे, म्हणजे हे ऍक्च्युली गप्पा आहेत, प्रश्न उत्तर असं त्याचं स्वरूप नक्की नाही, पण तरी मला विचारावंसं असं वाटतं की माणूस गाणं का ऐकतो, माणसाला गाणं का आवडतं, तुम्हाला काय वाटतं? वा, ही मैफल अतिशय सुंदर रंगणार असं मला आत्ताच वाटायला लागलं. सर्व ऐकणाऱ्यांचं मी मनःपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृदुला दाढे जोशी. आणि देशपांडेजी, तुम्ही फार छान विचारलं की गाणं आपण का ऐकतो आणि गाण्याबद्दल आपले नेमके काय विचार असतात, गाणं आपल्याला काय देतं, हा फार महत्वाचा विषय. आपण भारतीय लोक अतिशय संगीतप्रेमी आहोत आणि संगीत हे आपल्या हजारो वर्षांच्या परंपरेतून आपल्या रक्तात भिनलेलं आहे. आणि जरी आपण आज म्हणत असतो की मी हे एक नवीन गाणं ऐकलं, तरी या ठिकाणी मला एक अतिशय सुंदर विचार आठवतात. संगीतकार केशवराव भोळे यांनी त्यांच्या माझं संगीत नावाच्या पुस्तकात अतिशय एक वेगळा आणि क्रांतिकारी विचार, जो कदाचित काही जणांना पटणार नाही, असा विचार मांडला होता की नवीन गाणं असं काही नसतंच, नवीन चाल अशी काही नसतेच. अनेक वर्ष, हजारो वर्षांपासून आपल्या जीन्समध्ये, आपल्या रक्तात, आपल्या मेंदूत परंपरेनं, अनुवंशिकतेने अनेक स्वरावली वाहत आलेल्या आहेत आणि त्यातल्याच काही घेऊन संगीतकार रचना करतो. म्हणजे आधी ती स्वरावली कुणाला तरी सुचलेली असतेच, असा त्यांचा म्हणण्याचा रोख होता की नवीन असं नसतं. मग हे आपण कसे कनेक्ट होतो गाण्याशी, याच्याशी फार सुंदर संबंध आहे ना, की आपण मुळातच संगीतात भिनलेलं, संगीत आपल्यात भिनलेलं आहे. आपण संगीतात इतके इन्व्हॉल्व झालेले आहोत की गाणी आपण ऐकताना ना, आपल्या मनातल्या स्वरावली, आपल्या मनातले जे चढ उतार आहेत, भावनांचे चढ उतार आहेत, त्याच्याशी फार सुंदर जोडली जातात ही गाणी. आणि हेच कारण आहे की आपण गाणी जेव्हा ऐकतो तेव्हा कुठल्या तरी आपल्या अनुभवाला आपण ती नकळत जोडतो. मग ते प्रत्यक्ष असतील किंवा अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष कसे असतात, तर मग अमुक एक गाणं ऐकलं की मी शाळेला जायला निघत होते, अमुक एक गाणं माझी आई छान म्हणायची, अशा पद्धतीची आपली असोसिएशन्स असतात त्या गाण्याबद्दलची. हा एक प्रकार झाला. आणि जो अप्रत्यक्ष आहे तो मात्र असा आहे, तो जास्त खोल आहे. कारण पहिल्या प्रकारात आपण बघितलं की ती गाणी प्रत्यक्ष कुठल्या तरी वेगळ्याच, म्हणजे नॉन म्युझिकल ज्याला म्हणू, असांगीतिक गोष्टींशी जोडलेली असते. कारण शाळेला जाणं आणि गाणं यांचा परस्पर काही संबंध नसताना आपण तो जोडलाय की आकाशवाणीवर हे गाणं लागायचं तेव्हा मी दप्तर भरायचे, असं मंगल प्रभात या कार्यक्रमाशी अनेकांची अशीच नाळ जोडली गेलेली आहे. पण तो एक प्रकार आहे. पण दुसरा प्रकार जास्त खोल आहे, तो म्हणजे तुमच्या भावनांच्या चढ उतारांशी, भावनिक वादळांशी ही गाणी कशी जोडली जातात. तर इतकं आपलं संगीत समृद्ध आहे, मराठी आणि हिंदी दोन्हीही, की आपल्या मनात उमटणाऱ्या प्रत्येक तरंगासाठी आपल्याकडे गाणं आहे. आणि मग आपण त्या गाण्याशी त्यामुळे जोडले जातो की आज मला खरोखर
मी दुःखी आहे, सुखी आहे आणि त्याच्याही अनंत छटा आहेत ना. सुखाच्या पण अनंत छटा आहेत, प्रेमाच्या अनंत छटा आहेत, वैफल्याच्या अनंत छटा आहेत आणि त्यातल्या प्रत्येक जवळपास छटा त्यातली आपल्या संगीतकारांनी, गीतकारांनी पकडलेली आहे. म्हणून मग तुम्हाला जाणवतं, की नाही आज मला खरोखर माझ्याशी ही तार जोडली गेली. मला अगदी असंच वाटत होतं आणि मग तुम्ही त्यात इन्व्हॉल्व होता आणि गाणं आपण असं ऐकतो, गाणं असं आपल्यात झिरपतं. वा वा वा, फार सुंदर तुम्ही सांगितलं. आणि तुम्ही सांगत असताना काही ओळी परत माझ्या मनात येऊन गेल्या, त्या परत मोगेंच्याच आहेत. शब्दांना वाह! नसते दुःख, शब्दांना सुखही वाह! नसते, ते वाहतात जे ओझे ते तुमचे माझे असते. बरोबर, बरोबर. अगदी बरोबर. खरंय, म्हणजे खरंय, गाणं खरंय. गाणं देखील अशाच पद्धतीने प्रत्येकाचं सुख दुःख यांचं ओझं वाहत असतं. त्याला अगदी. स्वतःचं असं काहीच नसतं. स्वतःचं खरंच ना. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि गाणं हे म्हणूनच झिरपतं. हां. म्हणूनच कदाचित कुणाच्या मनात गाणं शब्दरूपात अधिक मूर्त, कुणाच्या रूपात ते संगीतातून जास्त वेगळ्या पद्धतीने येतं, कुणाला त्याच्यातला एक नाद साद घालत असतो. त्यामुळे प्रत्येकाची अभिरुची जी आहे गाण्याची ती कदाचित थोडीशी वेगळी असू शकते. आणि त्याच वेळी गाण्याचं सौंदर्य देखील पाहण्याची दृष्टी कदाचित प्रत्येकाची वेगळी असू शकते. अगदी अ, बरोबर. तुम्ही जेव्हा अध्यापनाचं काम करता, तेव्हा तुमच्यातला रसिक आणि जेव्हा तुम्ही स्वतः गाता, तेव्हा तुमच्यातला रसिक हा वेगळा असतो का एकच असतो? अरे वाह! कारण छान आहे हा प्रश्न आवडला मला. गाणं हा माझ्या बघा पॅशनचाही विषय आहे, लेखनाचा विषय आहे, अध्यापनाचा आहे, स्वतः अनुभवण्याचा आहे, स्वतः गाण्याचाही आहे. आता गंमत अशी आहे, की प्रत्येक ठिकाणी थोडी-थोडी भूमिका बदलते. मी जेव्हा श्रोता या भूमिकेतून ऐकते, तेव्हा आता माझ्या लक्षात अनेक गोष्टी येतात, की अरे वाह! या गाण्यात काय प्रयोग केलाय? म्हणजे मुळात हे गाणं इतकं छान कसं झालं? हा माझ्यात पहिला प्रश्न उमटतो पहिल्यापासून आणि मग त्या प्रश्नानेच मला इथपर्यंत आणलं असं मी म्हणेन, की तो प्रश्न मला पडला म्हणून मी त्या संशोधनाकडे वळले, की गाणी छान आहेत ह्याच्या पलीकडे जाऊया आपण आता. गाणं खूप छान आहे, गोड आहे, यानी माझं समाधान स्वतःचं होत नव्हतं. म्हणून मी या प्रश्नाच्या मागे हात धुवून लागले, की मला कळलं पाहिजे, की हे गाणं इतकं सुंदर का? आणि असं घडत गेलं, की एक गायिका असल्यामुळे मी ही गाणी गातही होते सतत. मग एक गाणं जेव्हा तुम्ही 50, 100, 1000 वेळा गाता कार्यक्रमांमधून म्हणजे आजवर माझे 35 वर्ष मी स्टेजवर आहे, तर माझे हजारो कार्यक्रम झालेत. काही-काही गाणी ही 25-30 गाणी अशी आहेत, की ती नेहमीच गायली जातात. बाबूजींची असतील, खळ्यांची असतील, शंकर जयकिशन, एस.डी. बर्मन हे सगळं गातेच आहे मी 35 वर्ष. मग ती गाताना तुम्ही प्रत्येक वेळेला त्यातनं नवीन सापडत जातं काहीतरी. म्हणून मला लक्षात येत गेलं, की नाही आपल्याला हे काहीतरी जाणवतंय आणि हे आपण कुठेतरी लिहिलं पाहिजे, ह्याचा अभ्यास झाला पाहिजे, याचं डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे. म्हणून माझ्यातला रसिक जेव्हा गाणं ऐकतो, तेव्हा थोडंसं असं झालंय, की आता ते गाणं जणू काही पूर्णपणे सगळी गुपितं माझ्याजवळ उघडी करतं ते गाणं, की "हे ऐक, हे लक्षात आलं का तुझ्या मृदुला?" असं ते गाणंच माझ्याशी बोलतंय असं मला वाटतं, की गाण्याची भावना कुठेतरी मला कळते. आणि असं माझ्या लक्षात आलं, की गीतकारांनी जे सांगायचा प्रयत्न केलाय, ते आणि संगीतकारांनी सांगितलेलं, ह्या सगळ्याचा एक परिपोष असतो, सगळ्याचा एक भावपरिपोष ह्यातून होत असतो आणि गायक हे आपल्या गळ्याचं माध्यम वापरून ते आपल्यापुढे आणतात. मग ह्या सगळ्यांचं काहीतरी एक कहन असते. गायकाला पण काहीतरी सांगायचं असतं, की बघ मी कसं ह्या गाण्याला ट्रीटमेंट दिली. मी असं गायलं हे गाणं. हे गायक सांगतो. कवी जेव्हा लिहितो तेव्हा तो म्हणतो, की हाच शब्द मी का वापरला? जिथे तुम्हाला बरसात हा शब्द वापरता येणं शक्य आहे, तिथे तुम्ही बरसात वापरता, रिमझिम वापरता का फुहार वापरता. प्रत्येक शब्दाचा जरी अर्थ सारखा वाटत असला, तरी त्याच्यात फरक असतो. त्याचा नाद वेगळा असतो ना. रिमझिम हा नाद वेगळा आहे. फुहार हा नाद वेगळा आहे. मग गीतकार मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतो, की मी इथे फुहार का वापरला? मी रिमझिम का नाही वापरला? मग संगीतकार मला सांगतो, की नाही इथे मध्यम, तीव्र मध्यम या रागात आहे. पण ज्या रागावर हे गाणं आधारित आहे. उदाहरणार्थ मदन मोहनचं गाणं आहे, की रस्मे उल्फत को निभाएं तो निभाएं कैसे? आता मग तिथे रागावर आधारलेलं गाणं असलं ना, तरी ते सोपं नसतं हो बांधणं. मग तो तीव्र मध्यम त्या रागातला अतिशय महत्वाचा स्वर आहे. तो अमुक एका शब्दावरच यावा, हे मला मदन मोहन सांगतो, की हे मला असं म्हणायचं होतं.
आणि मग त्या सगळ्याचं माझ्या मनात एक असं चित्र उभं राहतं, की हो, म्हणून हे गाणं छान झालंय हो. मग ते गाणं छान झालंय हे मी कुठेतरी माझ्या शब्दातनं मांडते. आणि हे मी जेव्हा शिकवते पुन्हा, शिक्षिकाच्या भूमिकेत जेव्हा मी जाते, तेव्हा मी या गोष्टींवर भर देते, की गाण्याला काय म्हणायचंय हे आधी तुम्ही लक्षात घ्या. जेव्हा गाणं तुम्ही म्हणण्याच्या आधी गाणं काय म्हणतंय हे बघा. गाणं असं म्हणतंय, की मला शृंगारिक कर, मला शृंगारातली अमुक छटा हवी आहे, हे गाणं तुम्हाला सांगेल. पण कधी सांगेल? तुमच्या श्रुती आणि तुमचं मन अतिशय संवेदनशील असेल, तेव्हाच गाणं तुमच्याशी बोलेल आणि मग ते गाणं तुम्ही प्रभावी रीतीने सादर कराल. मग तुम्ही नुसतं रस्मे उल्फत को निभाए तो निभाए कैसे रस्मे उल्फत आणि इथे हर तरफ आग है. आग हा शब्द तीव्र मध्यमावर ठेवण्यात मदन मोहनची काहीतरी योजना आहे, ही तुम्ही लक्षात घेऊन गायलात तरच तुम्ही त्या गाण्याला न्याय द्याल, हे मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगायचा प्रयत्न करते. वा वा, तुम्ही म्हणजे प्रात्यक्षिकासह हे सांगितलं. आणि मला एक गोष्ट जाणवली आता ज्या गाण्याचा उल्लेख तुम्ही केलात, म्हणजे तुम्ही तो राग रागदारी, त्यातून त्याचं प्रेझेंटेशन ह्या अँगलनी तुम्ही पाहिलं. माझ्यासारखा जो कवी मनाचा कोणी माणूस आहे, तो शब्दातून जास्त व्यक्त व्हायला पाहतो किंवा शब्द त्याच्यात व्यक्त व्हायला पाहतात, तर त्याला जिंदगी बोझ बनी तो उठाए कैसे हे शब्द खूप हे करून जातात. बरोबर, अगदी बरोबर. आणि त्यामुळे तिथे तुमच्या लक्षात येईल, की बोझ या शब्दाचा पण लताबाईंनी उच्चार जो केलाय तो अतिशय जड आणि हेवी असाच केलेला आहे. वाह! म्हणजे तो शब्द फक्त गीतकाराच्या लेखणीतून उतरलेला नसतो, तर बरोबर. तो शब्द गायकाच्या आवाजातूनही तेच माप घेऊन येतो आणि ते वाह! तसंच्या तसं संगीतकाराच्या माध्यमातून रसिकाच्या मनात झिरपतो, जातं. अगदी आणि बरोबर, अगदी त्यामुळं बरोबर. एका गाण्याची निर्मिती हे खरं टीमवर्क असतं. परफेक्ट. असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. अगदी, अगदी आणि बरोबर. तुम्ही खूप छान एक सांगितलं आता मृदुला. तो विषय म्हणजे गाणं तुमच्याशी बोलतं. गाणं तुमच्याशी बोलतं. मी तुमच्याशी बोलतोय. रसिक ऐकतायत. थोडक्यात गाणं आज रसिकांशी बोलतंय. असं आपण याचा वाह! अर्थ घेतला तर चुकीचा ठरणार नाही. आता जसं तुम्ही सांगितलत, की गाण्यांमधले अर्थ गायक जसा घेतो, तसंच तो रसिकांपर्यंत पोहोचतो. ह्या ह्याच्यात बरोबर. संगीतकाराची भूमिका किती महत्वाची असते? मी म्हटलं तसं ही एक अतिशय व्यामिश्र अशी सगळी विभागणी आहे किंवा हे असं एक टीमवर्क आहे. ओ.पी. नय्यर साहेब ज्यांना आपण रिदम किंग म्हणतो आणि रिदम किंग म्हटल्यामुळे कदाचित कधी-कधी आपण त्यांच्यावर असा अन्याय करतो, की आपल्या हे लक्षात येत नाही, की ह्या व्यक्तीने कधीही मेलडीची साथ सोडलेली नाही. आणि मग काही जणांचा असा गैरसमज होता, की शब्दांना ते महत्त्व देत नसावेत. त्यांच्या रिदममध्येच घोडागाडी असो किंवा काही असो, अशामध्येच ते जास्ती गुंतलेले होते. तर इथे मला मुद्दाम सांगायचंय, की इतकं महत्त्व काव्याचं आहे संगीतकारासाठी, हे एका वाक्यात ओ.पी. साहेब म्हणतात. बघा ओ.पी. नय्यर साहेब काय म्हणतात एका मुलाखतीत, "अल्फाज तो नगमे की रूह होती है, अल्फाज तो नगमे की रूह होती है, जिस्म होता है उसकी तर्ज और उसे लिबास पहनाती है आवाज." वाह, वाह, म्हणजे वाह! शब्दांना त्यांनी इतकं महत्त्व दिलंय, की आत्मा म्हणलेत ते, की अल्फाज नगमे की रूह होती है, जिस्म होती है उसकी तर्ज. त्याला शरीर रूप देते ती चाल आणि त्याला पोशाख चढवतो तो तुमचा आवाज. आता यातच आपल्याला लक्षात येतं, की शब्दांना किती महत्त्व आहे. त्या शब्दातून जे सांगायचंय म्हणजे जे कवी लिहितो, तेही सांगावं लागतं आणि जे तो लिहित नाही, ते फक्त सुचवलेलं असतं. ध्वनित केलेलं असतं आणि ज्याला आपण बिटवीन द लाईन्स म्हणतो, तेही पोहोचवण्याची जबाबदारी संगीतकारावर असते. जे वक्त ने किया क्या हसी सितम, तुम रहे ना तुम, हम रहे ना हम, असं लिहिताना काय कैफी आजमींच्या मनात असेल? नेमकं काय म्हणायचंय त्यांना? ती हुरहुर कसली आहे? की क्या तलाश है? असं म्हणताना ती स्वरावली तशी आली. त्यात तो सगळा
गोंधळ म्हणा किंवा मानसिक द्वंद्व म्हणा, संघर्ष म्हणा, हा उमटलाच पाहिजे. ह्यातूनही सगळं होईल असं नाही. मग उरते ती जबाबदारी गायकाची, जो ज्याला पोशाख चढवायचा आहे ना, त्या गायकाची ती जबाबदारी आहे, की मी माझ्या आवाजातून जे सांगितलंय, जे नाही सांगितलं, जे ध्वनित केलं आणि याही पलीकडे जे आहे, तेही मला माझ्या आवाजातून पोहोचवायचंय. इतकं जेव्हा ते अद्वैत होतं, तेव्हा ते गाणं इतकं सुंदर बनतं. तुम्ही म्हणलात तसं गीतकाराच्या शब्दांना संगीतकार कसा न्याय देतो, हे फार महत्वाचं आहे. कारण तिथे ते संपत नाही. आता जेव्हा साहिर लुधियानवी म्हणून जातो, की ये पाप है क्या, ये पुण्य है क्या, रीतों पर धर्म की मोहरे हैं. मग हा एक प्रश्न आहे ना, काय म्हणता तुम्ही? पाप पुण्याच्या तुमच्या कल्पना कसल्या आहेत ह्या? म्हणजे संसार से भागे फिरते हो, भगवान को तुम क्या पाओगे. मग त्या क्या मला एक विशिष्ट ट्रीटमेंटची गरज आहे, हे त्या संगीतकाराच्या लक्षात आलं पाहिजे ना. तसं ते लक्षात आलं आणि तशी ती ट्रीटमेंट दिली गेली आणि लताबाईंनी आपल्या गायकीतून ती आपल्यापर्यंत त्याच तीव्रतेने पोहोचवली, किंबहुना ती अधिक गहिरी आणि तीव्र करून पोहोचवली. त्याशिवाय ते घडलं नसतं. तर तुम्ही म्हणलात, की गीतकाराचे शब्द साहिर लुधियानवी लिहून गेला, की ये पाप है क्या, ये पुण्य है क्या. मग तो शब्द कसा आला पाहिजे. तर लताबाईंचा जो गोळीबंद वरचा जो षड्ज लागतो ना, त्यात तो थेटपणा आहे, ते धाडस आहे, एका प्रस्थापित यंत्रणेला प्रश्न विचारण्याचं धाडस. की कारण ही इतकं कठीण आहे परंपरेच्या विरुद्धात पोहणं, ते धाडस तिथं जाणवलं पाहिजे ना. आता बघा, चालीत काय केलं, तर रोशन साहेबांनी ती चाल तिथे नेऊन ठेवली. ये पाप है क्या, ये पुण्य है क्या, रीतों पर धर्म की मोहरे हैं, रीतों पर धर्म की मोहरे हैं. आता ये पाप, ह्या पद्धतीने ती चाल आली म्हणून आपल्याला ते अरे बापरे असं काहीतरी वाटले. काय हा प्रश्न होता, हा किती धाडसी प्रश्न आहे, हे आपल्याला म्हणून जाणवलं. आणि लताबाईंनी जर का त्याला सौम्य करायला त्या गेल्या असत्या ना, उदाहरणार्थ म्हणजे मी तसं गाऊन थोडं दाखवायचा प्रयत्न करते, की ह्या तीव्रतेने न गाता ये पाप असं जर म्हटलं ना, तर त्या तीव्रतेने नाही भिडत तो आपल्याला प्रश्न. पण ऍज अगेन्स्ट ये पाप असं म्हटल्यानंतर अरे बापरे असं होतं. म्हणजे हे गीतकार, संगीतकार आणि गायक यांचं मी तिघांचं इथे या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला सांगितलं, की हे 3 घटक इतके सुंदर एकत्र आले. आणि मग जो क्या शब्द सगळ्यात महत्वाचा आहे ना, भगवान को तुम क्या पाओगे, मग तो क्या कसा आला पाहिजे. संसार से भागे फिरते हो, भगवान को तुम क्या पाओगे. तो क्या आहे फार महत्वाचा आहे. त्यात तो उपरोध एकवटलेला आहे. म्हणून साहिरनी लिहिलं, रोशन साहेबांनी अशी त्याला चाल लावली आणि ती अशी लताबाईंनी गायली, म्हणून हे गाणं अजरामर झालं. क्या बात आहे, क्या बात आहे. कारण याच्यातली बातच क्या आहे. खरोखर अगदी अगदी. वा. नाही, तुम्ही सांगताय ते खूपच सुंदर पद्धतीने तुम्ही आता हे सगळ्या गोष्टी उलगडून दाखवल्या. म्हणजे खरोखर सांगितलं नाही, उलगडून दाखवल्या. मला एक गोष्ट नेहमी जाणवते, ती म्हणजे संगीतकार, गीतकार आणि गायक अशी त्रयी ज्या ठिकाणी फॉर्म झालेली आहे, म्हणजे कम्फर्ट झोन असतो प्रत्येकाचा एक असा आतापर्यंत आपण बघितलेला आहे. म्हणजे शंकर जयकिशन, मग त्यांचा जो हे आहे, हसरत जयपुरी आणि शैलेंद्रशी त्यांचं नातं अगदी त्यांचं एक हे आहे. अशा ह्याच्यामुळे एक एरा तयार झालेला आहे पूर्ण आपल्याकडे. पण अशा काही गोष्टी आहेत की जेव्हा त्या कम्फर्टच्या पलीकडे जाऊन असे काही वेगळे प्रयोग झाले आणि त्यातून काही उत्तम गाणी पण आली समोर. बरोबर बरोबर. असे खूप प्रयोग झाले. कारण सुरुवातीला काय असतं, की काही जोड्या फॉर्म होतात. तुम्ही म्हणलात तसं एकत्र काम करताना जे काही एक त्यांना आनंद मिळत असतो आणि सुरक्षितता असते, की मला काय, मी जो शब्द आधी वापरला तोच पुन्हा वापरते, की कहन, गाण्याची कहन काय आहे, त्यांना काय म्हणायचंय, हे त्यांचं जर का उत्तम ट्युनिंग असलं,
त्या गीतकाराचं आणि संगीतकाराचं. तर ते अतिशय सुंदर असा तो समा बांधला जातो. पण अनेक असेही प्रयोग झालेले आहेत, की थोडं चाकोरी बाहेरचं काही कोणी लिहिलं असेल, तर त्यालाही चाली लागलेल्या आहेत. मग काही जोड्या आधी होत्या, त्या नंतर नाही राहिल्या. उदाहरणार्थ आणि हे का का होतं असं? तर प्रत्येक कलाकार हा कधीच असा एका स्थितप्रज्ञासारखा नसतो किंवा एकाच स्थितीत राहणारा नसतो, स्टॅटिक नसतो. तो वाहत असतो. वाहत असतो अशा अर्थाने, की त्याच्या आयुष्यात खूप काही घडत असतं. तो प्रत्येक गोष्टीला जसा रिॲक्ट होतो, जशी त्याची प्रतिक्रिया जाते, ती खूप त्याच्या भावावस्थेवर अवलंबून असते. आणि मग ती भावावस्था आज अशी असेल, म्हणजे उद्या तशीच असेल असं नाही. किंवा आता त्याचा स्वभाव आहे, तो काही काळाने काही कटू अनुभव घेतल्यानंतर थोडासा वेगळा होऊ शकतो. कदाचित त्याच्या आयुष्यात नंतर छान आलं काहीतरी, प्रेमात पडला तो, काहीतरी खूप सुंदर घडतंय, तेव्हा त्याचं भावावस्था वेगळी असेल ना. तर कारण म्हणून याचाच अर्थ तो स्टॅटिक नाही. मग त्या फ्लोमध्ये जी लोकं त्याच्या आसपास आली, जी संपर्कात आली, जी ती पण क्रिएटिव्ह ह्याच्यातून जात होती, त्यातून जे घडलं ते आपल्यापर्यंत आलं. कुणी असं ठरवून आज बाहेर पडत नाही, की आजपासून मी साहिर लुधियानवी बरोबरच काम करणार आहे. असं कोणी ठरवू शकत नाही. आता एस.डी. बर्मन आणि साहिरजी यांची सुरुवातीच्या काळात अतिशय अतिशय सुंदर गाणी आली. बाजी मधली गाणी आपल्याला अतिशय आवडली. जाल मधली गाणी आपल्याला खूप आवडली. कारण असं वाटलं कुठेतरी, की ही जोडी आता जमणार. पण ती जोडी पुढे राहिली नाही. का नसेल राहिली? त्याच्यात टेम्परामेंटचे संघर्ष आहेत. भाववृत्तीचे संघर्ष आहेत. आणि मग कितीतरी वेगळ्या कवींबरोबर बर्मंदांनी काम केलं. मजरूजींबरोबर काम केलं. साहिरनी पण आपला रस्ता एव्हरी वॉटर फाइंड्स इट्स वे. साहिरना कुठेतरी त्यांच्या टेम्परामेंटला जुळेल असा संगीतकार रवी साहेबांच्यात सापडला. ओ.पी. नय्यर साहेबांनी सुद्धा काही काळ आधी साहिर बरोबर काम केलं, नंतर त्यांचंही जमलं नाही. मग ओपींनी अतिशय ज्यांना काही नाव नव्हतं अशाही कवींबरोबर काम केलं आणि त्यांच्यातनंही चांगलं आपल्याला काढून दाखवलं. आनंद बक्षी यांची काही लोकांना वाटायचं की नाही काव्यमूल्य कमी आहे का, पण इंदिवर साहेब काव्यमूल्य कमी आहे असा लोकांचा भास होता. पण इतकं सुंदर इंदिवर साहेब लिहून गेलेत एक एकदा की कमाल वाटते. जीवन से भरी तेरी हं. आंखें हे उत्तम उदाहरण आहे. आंचल का तेरे है एक तार बहुत, कोई चाक जिगर सीने के लिए, या एका वाक्यासाठी आपण अरे बापरे क्या बात आहे असं म्हणू शकतो. कारण ह्यातून त्यांनी एकाच ह्याच्यात इतकं सांगितलंय. मग गुणात्मक दृष्ट्या त्यांचं त्या ओळीतलं जे योगदान आहे, तो कसं असतं ना, की हे शेवटी सोनं पाखडता तो त्यातलं हिण टाकायचंय, सोनं घ्यायचंय, ही सतत कलाकाराची प्रोसिजर चालू असते. प्रत्येकच गोष्ट सुचेल ती एकदम बापरे अशी नसते किंवा फारच सुंदर सुचते. कितीतरी स्वरावली त्याला खुणवतात, त्यातलं तो काहीतरी घेतो. कितीतरी शब्द गीतकाराला सुचतात, विचार सुचतात, त्यातलं तो काहीतरी घेतो. म्हणजे प्रत्येक वेळेला अप्रतिम, अत्युत्तम असंच बाहेर येईल का? तर नाही. ह्या सगळ्या घुसळणीमधून, संघर्षामधूनच हे काहीतरी येत असतं. म्हणून प्रत्येक नवनिर्मितीच्या मागे, मग ते बाळाचा जन्म असो किंवा गीताचा जन्म असतो, त्याच्यात संघर्ष, वेदना आणि घुसळण ही आहेच. आईला जो आनंद मिळतो बाळाला बघून, तेव्हा ती त्या वेदना विसरते. तसं आपण गाणं आपल्या पण ज्यांनी बाळ बघितलेलं असतं, ते किती छान बाळ आहे असंच त्यांना वाटतं. पण त्याच्या मागे काय आहे हे त्याच्या निर्मातीला माहीत असतं. तसं ते आहे, की ही सगळी प्रोसिजर आहे ती इट्स नॉट ऑलवेज प्लेझंट. खूप वेदना आहेत त्यात. त्या वेदनांचं सुखकारक असं रूप आपल्याला म्हणजे त्या गाण्याच्या रूपाने मिळतं. पण त्याच्या मागे अशा वेदना म्हणजे त्याचा अर्थ असा आहे, की खूप गोंधळ असतो किंवा मग वादविवाद होतात. संगीतकार, गीतकार आणि गायक ह्यांच्यात जुंपते. कितीतरी वेळा शैलेंद्रचे आणि शंकर जयकिशनची भांडणं झालेली आहेत, की ते राते दसो दिशाओं से हे त्यांना पटलंच नाही संगीतकारांना. ते म्हणले हे शब्द बदला. शैलेंद्र म्हणला अजिबात बदलणार नाही. राते दसों दिशाओं से कहेगी अपनी कहानियां हेच शब्द राहतील प्यार हुआ इकरार हुआ मध्ये. तो हे कशाच्या भरवशावर म्हणत होता, की त्याला माहित होतं की लताबाई हे असं गातील की ते कुठेच खटकणार नाही. आणि त्याला म्हणजे ही कितीतरी लेव्हलची आपल्यापर्यंत आलं, हे आता एक भांडण आपल्यापर्यंत आलं, अशी कैक असतील जे आपल्यापर्यंत येतच नाहीत. त्यामुळे ह्या सगळ्यातून जे घडतं तेच आपल्या पर्यंत येतं आणि ती फायनल आपण समजतो तशी नवनिर्मिती असते.
नाही, नाही. म्हणजे आता तुम्ही सांगताना मला एक आठवलं उदाहरण, ते म्हणजे मदन मोहनचं. हो. मदन मोहन यांनीही खूप सुंदर प्रयोग केलेले आहेत आणि किशोर कुमार हे त्याचं एक उदाहरण आपण घेऊ शकतो, की किशोरदांची खूप कमी गाणी मदन मोहन यांनी स्वरबद्ध केलेली आहेत, हो, संगीतबद्ध हो, केली. हो. मनमौजी अगदी. म्हणजे जरूरत है, जरूरत है. म्हणजे हे बरोबर. इतकं छान हलकं-फुलकं आणि खूप जे सुंदर. कदाचित मदन मोहन यांच्या नेहमीच्या नाहीये. चाकोरीच्या बाहेरचं ते गाणं आहे. अगदी, अगदी बरोबर. बरोबर. तर असं ते किशोरदांकडनं त्यांनी ते गाऊन घेतलेलं आहे. अगदी बरोबर. आणि दुसरं एक उदाहरण, जिथं शब्दांचा वापर मगाशी आपण ज्याची चर्चा करत होतो, ते एक मला आठवलं. गुलजार साहेबांनी आंधीमध्ये इस मोड से जाते है ह्याच्यामध्ये फक्त घर ह्या शब्दाला अनुसरून 3 वेगवेगळे शब्द वापरलेले आहेत. वाह! पत्थर की हवेली को, शीशे के घरनो, तिनके के नशे म्हणत. नशेमन. करेक्ट, काय करेक्ट, सुंदर आहे करेक्ट. पहा. म्हणजे अतिशय हे वैविध्य म्हणजे किती किती म्हणजे आहे ह्याचा अर्थ त्यांच्याकडे. असा प्रत्येकाच्या मनात ह्या तिन्हीपैकी एक कुठलं तरी घर ही कन्सेप्ट असते. बरोबर आहे, बरोबर आहे, घर, बरोबर. मंजिल काही म्हणा तुम्ही त्याला. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. अगदी बरोबर आहे तुमचं हे निरीक्षण. आणि यालाच आपण म्हणून प्रतिभावान त्यांना का म्हणतो, की शब्दांच्या छटांनुसार आणि जो आवश्यक तेच तो शब्द तो उचलू शकतात आणि तो त्यात बरोबर बसवू शकतात. म्हणजे शैलेंद्रची खासियत सुद्धा हीच होती, की त्याला बोलीभाषेचं इतकं सुंदर अंग होतं. कारण त्यांनी ग्रामीण भारत पाहिलेला होता. खेड्यात काय भाषा असते हे पाहिलेलं होतं आणि त्याच्यावर इतकं प्रभुत्व असल्यामुळे तो आता साधी गोष्ट बघा, हर दिल जो प्यार करेगा मध्ये सुद्धा रात बिरात चली आती है, भूली बिसरी यादें मेरे हसते गाते बचपन की रात बिरात चली आती है. म्हणजे तीन त्यांनी असे प्रकार वापरले की भूली बिसरी, हसते गाते आणि रात बिरात. आपल्याला इथे आपण अवाक होतो की हे कसं सुचलं असेल शैलेंद्रला किंवा अमुकच शब्द कसा वापरला असेल. मी मगाशी म्हणलं ते उदाहरण शैलेंद्रच आहे. दिन ढल जाए मध्ये त्यांनी हे वापरलंय की वाह! ऐसी ही रिमझिम, ऐसी अरे फुहारे, ऐसी ही थी बरसात और रिमझिम फुहारे बरसात, 3 शब्द. आणि मग लक्षात येतं की गाईड जेव्हा तुम्ही नीट पाहता, म्हणजे आता मी नुकतंच गाईडवर लिहिलं माझ्या आगामी पुस्तकासाठी, तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की हे 3 शब्द त्यांनी वापरलेत ते त्याच्या प्रेमाच्या 3 अवस्था आहेत. त्याचं जे रोजेबरोबरचं रिलेशन आहे, ती आधी ऐसी ही रिमझिम, मग रिमझिमपेक्षा फुहारेही जास्त तीव्र आहेत आणि फुहारेपेक्षा बरसात ही तर अखंड असते. म्हणजे त्याच्या प्रेमाच्या या अवस्था त्यातून आल्या. मला खरंच असं वाटतं, की एक आयुष्य कमी आहे ह्या सगळ्यांचं काम समजून अगदी, घ्यायला. अगदी. अगदी आणि मी ह्याच्यासाठी हे सगळं सांगतो, की मी मागच्या वर्षी तारांगणमध्ये चांदन गोंदन नावाचा एक स्तंभ लिहित होतो आणि गीतकारांच्या गाण्यांवरतीच तो बेतलेला होता. वाह! आणि त्यावेळी हे गीतकारांची जी सौंदर्यस्थळं आहेत, ते म्हणजे जे आपल्याला एक रसिक म्हणून आवडतात, ते मी त्याच्यात मांडायचो. वाह, वाह, वाह! आणि मला असं प्रत्येक लेखाच्या वेळेस वाटायचं, की नाही हे पुरेसं नाहीये. अरे, करेक्ट. एवढं मोठं प्रचंड आहे आणि आपण त्याच्यातली एक एक 10% 5% पण लिहू शकत अक्षरशः नाही आहोत. थेंब सुद्धा त्या सागरातला आपल्याला सापडला तरी आपल्याला आनंद होतो आणि लक्षात येतं, की हे अथांग आहे सगळं. अथांग आहे. म्हणजे एक उदाहरण मला द्यायचं आहे शैलेंद्रांचंच परत. हो, त्या व्यक्तीने शुद्ध भाषेचा आग्रह त्यांचा असायचा आणि त्यांनी तो तंतोतंत पाळला. अगदी, म्हणजे अगदी पाळला. बरोबर. असे किती गीतकार आहेत, की ज्यांनी त्या गोष्टी जपलेल्या आहेत. तर आता खूप मोठं गीतकारांचा काम आहे उल्लेख त्यांचं. झालाय, म्हणून तुम्हाला विचारतो, की तुमचे आवडते संगीतकार इफ आय गेस राइटली सांगू का? हो, सांगा. यू मे करेक्ट मी. रोशन? रोशन तर आहेतच. म्हणजे मी खरं सांगू का, असं एक कोणी सांगणं फार अवघड आहे. हे अगदीच कॉमन उत्तर आहे माझं, पण ते खरं आहे, की काय प्रत्येक संगीतकाराच्या जेव्हा मी अंतरंगात डोकावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मला त्याचं इतकं काही-काही सापडत गेलं, की खरं सांगू माझ्यासुद्धा अनेक अवस्थांमधून मी गेले. मी पण एक कलाकार आहे आणि खूप संवेदनशील आहे. त्यामुळे मला आधी मी जयदेव म्हणजे माझं जीव की प्राण जयदेव हे माझ्या सगळ्यात आवडते संगीतकार होते. अगदी जेव्हा मी सुरुवातीला लिहायला घेतलं आणि पहिला लेख मी आयुष्यातला जयदेव साहेबांच्यावरच लिहिला. आणि मला वाटायचं की जयदेवबद्दल मी लिहूच शकेन कारण मला सगळ्यात आवडते संगीतकार. पण
जेव्हा मी ह्या सगळ्या संगीतकारांवर लिहायला सुरुवात केली, तेव्हा मात्र हे लक्षात येत गेलं, की प्रत्येक संगीतकार म्हणजे एक मोठं घराणं आहे. एक मोठं ते सौंदर्य शास्त्रीयदृष्ट्या बघायला गेलं तर एक इतकी मोठी परंपरा आहे, एक स्कूल आहे, की आणि खूप छान-छान सापडत गेलं. मग माझा माझा सुद्धा विचार हा बॅलन्स झाला आणि मग त्या आवडीमध्ये पण एक समृद्धी आली. म्हणजे मला एनरिच केलं या गाण्यांनी, की मग तितक्या बारकाईने मी रोशन साहेबांचं ऐकलं, तितक्याच बारकाईने मी ओ.पी. नय्यर साहेबांचं ऐकलं, इतक्या बारकाईने मी खय्याम साहेबांचं ऐकलं आणि मग मला या सगळ्यांमधली इतक्या गोष्टी समजत गेल्या, की आता मी अशा अवस्थेत आहे, की एक मला फक्त आनंद रस हाच माझ्यात आहे. मला हा आनंद कोणी दिला आणि कसा दिला ह्याची आता मला विश्लेषण किंवा हे करायची आवश्यकता वाटत नाही. कारण सगळ्याचा एकच लेव्हल आहे. जो आनंद रोशन साहेब देतात, तोच खय्याम साहेब देतात. त्याचे म्हणजे छटा वेगवेगळ्या असतात. संगीतातली अध्यात्म अवस्था आहे असं आपण म्हणू शकतो. हो, अगदी, अगदी बरोबर आहे. तुम्ही गायिका पण आहात. तुम्ही स्वतः कलाकार आहात. पार्श्वगायन तुम्ही केलेलं आहे. म्हणून मला हा प्रश्न विचारावासा वाटतो. पार्श्वगायक पण ज्यांना मानतो उत्तम पार्श्वगायक आहेत अनेक जण आणि पडद्यावरती बरहुकूम ते बरोबर उत्तम वाटतात. म्हणजे जणू काही आता अंधीचं मगाशी मी उदाहरण सांगितलं, की हो, किशोर नाही ते संजीव कुमारचाच आवाज वाटतो. अगदी, अगदी. हो, हो. तर हे आपसूक होऊन जातं का त्यासाठी गायकालाही काही परिश्रम करावे लागत असतात? गायक कसा प्रतिभावान असतो बघा, की गायकाला आता आपल्याकडे मुख्य म्हणजे अशी परंपरा आहे, की हे जे गायक आहेत, रफी, किशोरदा, लताबाई, आशाबाई, सुमन कल्याणपूर, गीता दत्त, यू नेम द सिंगर ह्या सगळ्यांनी जे अतिशय मोठं काम करून ठेवलेलं आहे. एकच गायक 40-40, 50-50, 60-70 वर्ष आपण ऐकतो, तेव्हा तो किती मोनोटोनस व्हायला पाहिजे, किती कंटाळवाणा व्हायला पाहिजे त्याचा आवाज. पण तो तसा झाला नाही. कारण ह्या गायकांनी त्यातनं आपल्या गळ्यातून खूप छटा ते उमटवू शकले, की आता राजेंद्र कुमार आहे का पडद्यावर मी म्हणते सायरा बानू आहे, ह्याच्यावर लताबाईंच्या आवाजाचा पोत ठरतो. सायरा बानूचा आवाज कसा आहे, मीना कुमारीचा आवाज कसा आहे, वहिदा रहमानचा आवाज कसा आहे. ह्या सगळ्यांच्या आवाजाला एक आपण शास्त्रीय भाषेत ज्याला टिंबर म्हणतो, आवाजाचा पोत म्हणतो. जसा आपण कापडाचा पोत बघतो, हा भरभरीत आहे, हा मुलायम आहे, हा खरखरीत आहे, हा पातळ आहे, असे आवाजाचे पोत असतात आणि ते पकडण्याचा त्यांचा जो प्रयत्न असतो आणि त्यात त्या यशस्वी ठरतात. म्हणून आपल्याला हे एवढे वर्ष हे गायक आपण ऐकू शकलो. कारण त्यात हे वैविध्य त्याच्यामुळे आलं. तुम्ही सलग एक प्रयोग करून बघा. मी केलेला आहे हा प्रयोग, की एक सलग ऐकायची 10 गाणी, 10 नायिकांची गाणी. लताबाई हा कॉमन फॅक्टर ठेवायचा. 10 नायिका निवडायच्या. मीना कुमारी, सायरा बानू, शर्मिला टागोर. तुम्ही त्यात इतका तुम्हाला फरक आढळेल. त्यांच्या उच्चारात आढळतो. त्यांच्या कुठल्या विशिष्ट शब्दावर जोर देण्याची त्यांची जी लकब असते किंवा ओव्हरऑल टोन. टोन कशाला म्हणायचं? तर एकच वाक्य मी खूप टोनमध्ये म्हणू शकते ना. आणि हे परकाया प्रवेशच आहे. मी म्हटलं तसं त्या नायिकेत त्या इतक्या भिनलेल्या असायच्या लताबाई, की ती नायिका कशी आहे, तिचं परत टेम्परामेंट काय आहे. आता मीना कुमारीचा आवाज थोडासा बसकट होता. इव्हन सायरा बानूचा आवाज वेगळाच होता. चपटा असा आवाज काढू शकल्या त्या. मग म्हणून लताबाई जेव्हा उड़ के पवन के संग चलूंगी, मैं भी तिहारे संग चलूंगी, रुक जाए हवा, थम जाए बहार. हे त्या वेगळ्या टोनमध्ये पण म्हणू शकल्या असत्या. रुक जा असा पण टोन लावला असता त्यांनी. तो तसा नाही लावला. शी सिलेक्ट्स, त्या निवडतात अहो. त्या इतक्या महान आहेत, की त्यांच्याकडे खूप टोन्स आहेत. त्यांच्याकडे एकाच अक्षराचे खूप उच्चार उपलब्ध आहेत. एखादा आपण म्हणतो ना, बायका साडी घ्यायला जातात, तेव्हा त्या म्हणतात ह्याच डिझाईनची पण वेगळ्या पोताची साडी हवी. मग त्यात ते असं नाही, असं तिकडे हे फूल इकडे ठेवलेलं हवं. मग तो दुकानदार आपण ज्याला चांगलं का म्हणतो, ज्याच्याकडे खूप व्हरायटी आहे. तो असं तुम्हाला हे हवंय का? हे घ्या. तशा लताबाई आहेत. त्यांच्याकडे एका अक्षराचे खूप व्हरायटी उपलब्ध आहेत. मग ती नायिका जशी आहे ना, त्यातलं त्या निवडतात आणि मग
तसा ठेवतात. हा माझा अभ्यास सांगतो आणि हे असं आहेच. म्हणजे मी काही वेगळं सांगते अशातला भाग नाही. पण हा प्रयोग प्रत्येक ऐकणाऱ्याने करून बघावा, की सगळ्या नायिका घ्या, 10 नायिका घ्या, 10 गाणी लावा. 10 नायक घ्या, किशोर कुमारची गाणी लावा. किशोर कुमारने संजीव कुमारसाठी जड आवाज लावलाय. बघा तुम्ही जे गाणं आत्ता उल्लेख केलात, अतिशय माझं पण असं मर्मबंधातली ठेव असलेलं गाणं आहे, की इस मोड से जाते हैं. त्याच्यात पत्थर हा शब्द किशोरनी ज्या वजनाने उच्चारलाय आणि त्याचा जो थकलेपणा आहे ना त्यात संजीव कुमारचा आयुष्यातला, तो सगळी ती थकान त्या शब्दात आली. ती इतकं जड झालंय ते. इस मोड़ से जाते हैं कुछ सुस्त कदम रसते, कुछ तेज कदम राहें. आता यात सुद्धा रस्ते आणि राहे हे 2 शब्द आलेच की वेगळे. सुस्त कदम असतात ते रस्ते असतात. म्हणजे हमरस्ता जो असतो तो तुम्हाला सावकाश चालायला लावतो, पण ज्या पायवाटा असतात त्या नागमोडी असतात. वाह! ते तेज वाह! कदम राहे. मग इथे रस्ते आणि राहे आलं आणि मग तेज कदम राहे पत्थर की, हा जो येतो तो किती जड उच्चार आहे. मग हाच पत्थर पत्थर हा उच्चार दुसऱ्या गाण्यात आता शोधा. एखादं दुसरं नाचरं गाणं असेल त्याच्यात शोधा, तो वेगळा असेल. आता एक गाणं आहे बघा, किसी पत्थर की मूरत से, त्यात हा पत्थर येतो तेव्हा अक्षरशः तो असा कुठेतरी दगड असा धपकन पडल्याचा भास आहे. किसी पत्थर की तिथे वाटतं की एक मोठा दगड घेऊन कोणीतरी खाली टाकलाय. तो महेंद्र कपूरचा आहे. म्हणजे त्यांनी त्या ह्यानी तो उच्चार केला. पत्थर के सनम म्हणताना रफी साहेब वेगळा उच्चार करतात. तुझे हमने मोहब्बत का खुदा जाना. कारण त्याच्यात प्रत्येकात वेगळं आहे हो काहीतरी. म्हणून ती त्या छटा, ये जीवन है इस जीवन का, यही है रंगरूप म्हणताना इतका हळवा कोमल झालेला किशोरचा आवाज जेव्हा कुठल्या तरी तीव्र अशा अन्यायाविरुद्ध पेटून उठतो किंवा त्याला जी खंत असते, घुंगरू की तरह बजता ही रहा हूं मैं, त्यात किशोरचा आवाज ऐकायचा. तो शशी कपूरला तो मॅच होतोच. मला तर अतिशय आवडतं शशी कपूरला मॅच झालेला किशोर कुमारचा आवाज आहे तो म्हणजे सारे गम प गा रे मेरे संग मेरे वाह! वाह! साजना. हा, त्यातला किशोर आणि शशी कपूरचं जे अद्वैत आहे ना, की शशीच गातोय असं वाटतं. शशी कपूरला शर्मिलीमध्ये जी गाणी दिली किशोरने ज्या आवाजात, त्यातही तुम्ही हा भाव बघा की आज त्यातली मदहोश हुआ जाए. आज मदहोश की ललचाए शब्द बघा. बरोबर आहे. शरारत करने को ललचाए रे, हा जो म्हटला ना तो किशोर कुमार नाही, तो शशी कपूरच गातोय. कैसे कहे काहीच हम. फरक. कैसे कहे हम. खूप अशी गाणी म्हणजे किंवा इथे ओ तुम्ही म्हणलात ओ मेरी शर्मिली ओ मेरी टायटल सॉन्ग. शर्मिली. अगदी ते सगळं किशोर कुमार नाही गातोय, तो शशी कपूरच गातोय. वाह! हे त्या मंडळींनी करून खरोखर दाखवलेलं आहे. कमाल आहे. आणि आता तुम्ही उल्लेख केला ज्या चित्रपटाचा शर्मिली हो. आणि त्याचं नीरज यांची गाणी आहेत त्याला. आणि मी एक असं ऑब्झर्व्ह केलंय, की अशा काही रचना आहेत हिंदीमध्ये, फार कमी आहेत पण त्या, की जिथून ते गीत सुरू होतं, त्याचं परत ध्रुपद होत नाही. वाह! ध्रुपदमध्ये ते येत नाही पुढे. बरोबर, म्हणजे आता बरोबर. फुलों की रंग से हे माझं सर्वात आवडतं गाणं. फुलों की रंग से. परत हा शब्द नाहीच आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. हां? करेक्ट. तसेच अनेक गाणी आहेत. हो. म्हणजे दिल आजा शायर. दिला शायर आहे. त्यानंतर हे आता ही आहे योगायोगाने ही दोन्ही नीरजची गाणी आहेत. नीरजची आहेत, बरोबर. साहिरजींनी पण असे गाणं लिहिलं की सुख और दुःख के रास्ते बने हैं सबके वास्ते. तर हे गाणं जे सुरू होतं अभी न जाओ छोडकरच्या चालीवर, ते जेव्हा साधना म्हणते तेव्हा ही सुरुवात तिथे होते आणि तो एंड पर्यंत आहे. परत सुख और दुःख कधीच येत नाही. तुमसे मैं जुदा नहीं, मुझसे तुम जुदा नहीं, इथं ते गाणं संपत राहतं. आणि आता मेरे नैना सावन भादो हो, हे जे गाणं आहे किशोरचं, कुठल्याही क्लासिकलचं कुठलंही ट्रेनिंग नसताना बरोबर, किशोरदांनी ते गाणं म्हटलेलं आहे आणि लता बरोबर, दीदींच्या आवाजात आपण ते ऐकतो. बरोबर. पण दोन्हीचा पोत पूर्ण वेगळा आहे. करेक्ट. तसेच रफी आणि किशोर ह्यांचं पण एक गाणं आहे, प्यार ही प्यारमध्ये. प्यार ही प्यारमध्ये, बरोबर. ह्यांचं आहे ना पंचमदांचं आहे, तुम पंचमदांचं. बिन जाऊ कहा. तुम बिन जाऊ कहा. तर असे म्हणजे एकच गाणं दोन वेगवेगळ्या कलाकारांनी वेगवेगळ्या सिच्युएशनवर म्हटलेलं आहे. अशी गाणी
आहेत, उत्तम आहेत. पण त्यातून ते फारच प्रेझेंटेशन वेगळं आहे. बरोबर, बरोबर. कारण त्या वेळेला त्या व्यक्तिरेखेचा मूड बघूनच ते गायलं गेलेलं आहे. म्हणजे तर लताबाई आणि अशा मेल्स याचे तर खूप सांगण्यासारखं आहे. आता एवढं सगळं वेळेअभावी सांगता येणं अवघड आहे. कारण नाही, नाही. त्याच्यावर मी आणखीन 1 तास पण बोलू शकते, की लताबाईंनी काय फरक केले. एकच चाल जेव्हा त्या गायल्या, वाह! चंदन का बदन असेल किंवा तेरी आँखों के सिवा असेल किंवा एहसान तेरा असेल. ही गाणी जेव्हा लताबाई म्हणल्या, की रिमझिम गिरे सावन हे सुद्धा लताबाईंनी म्हटलं आणि किशोरनी म्हटलं. पण त्यात इतका फरक आहे, की त्यात शब्द अनेक वेळा सारखे असूनही त्या वेगळा उच्चार करतात. एवढंच सांगेन, की त्यात स्त्रीत्व असतं. पुरेपूर भरलेलं स्त्रीतत्व त्यात असतं, की हाच विचार स्त्री कसा मांडेल. तिचं पूर्ण टेम्परामेंटच वेगळं विधात्याने घडवलेलं आहे. त्याप्रमाणे ती व्यक्त होईल. तसं त्या लताबाई त्याच्यावर तशी ट्रीटमेंट देऊन त्या गातात. म्हणून ते आपल्याला इतकं वेगळं पण वाटतं आणि एका बाईचं, एका स्त्रीचं ते मनोगत आहे, हे आपल्याला कळतं. नाही, खूप छान आपल्या गप्पा रंगल्यात खरं तर. पण हो. वेळेचाही आपल्याला हा न मर्यादा आहे. संपणारा विषय आहे. नाही, नाही. आणि तुम्ही म्हणताय तसं प्रत्येक गोष्टीवरती भरभरून बोलता येईल, इतकी हो. त्याची व्याप्ती आहे. आणि आपल्याकडे सांगण्यासारखं खूप आहे. पण आपण इथं थोडंसं आवर्त घेऊया. हो, हो, कारण हो. आजच सगळ्या गोष्टी आपण खुल्या करायला नको. नवीन वर्षात पुन्हा भेटू देखील आपण त्यापेक्षा. होय. पुन्हा भेटूया, रेग्युलरली भेटूया. फक्त हो, जाताना मला एक सांगायचंय, स्टोरी टेलवरती आपलं जे पुस्तक आहे, रहे ना हो, रहे हम, हो. याविषयी थोडंसं तुम्ही सांगावं. हो. अ, ही जी लोकसत्तामध्ये 2014-15 अशी लेखमाला येत होती, त्याचं हे पुस्तक झालं. लोकसत्तामध्ये जे लेख लिहिले ते 8 संगीतकारांवर होते, पण त्यात 4 संगीतकारांची भर घालून रोहन प्रकाशननी हे पुस्तक रसिकांच्या भेटीला आणलं आणि सांगायला अतिशय आनंद वाटतो, की भरभरून प्रतिसाद, इतकं प्रेम त्या पुस्तकाला मिळालंय, की आता 5वी आवृत्ती त्याची येतेय आणि बऱ्याच दिग्गजांनी त्या लिखाणाचं कौतुक केलं याचाही मला अतिशय आनंद आहे. डॉक्टर जब्बार पटेल आहेत, डॉक्टर अभय बंग आहेत. डॉक्टर जब्बारजींच्या हस्तेच त्याचं प्रकाशन झालं. अनंतपंथी पुरस्कार त्या पुस्तकाला मिळाला आणि मग कालांतराने स्टोरीटेल ॲपवर त्या पूर्ण पुस्तकाचं 16 तासाचं ऑडिओ सगळं रेकॉर्डिंग माझ्याच आवाजात मी केलं. कारण हे पुस्तक वेगळ्या पद्धतीचं आहे. म्हणजे हे नुसतं वाचून चालणार नाही, तर हे जे मी मधून-मधून गाऊन दाखवते किंवा गाऊन सांगते हा मुद्दा, तो फार महत्वाचा आहे आणि मला ते करता आलं या माध्यमात. ह्याचा मला अतिशय आनंद आहे आणि ज्या लोकांनी स्टोरी टेलवर हे पुस्तक ऐकलं त्यांची अशीच प्रतिक्रिया आहे, की हेच माध्यम म्हणजे कागदावर वाचण्यापेक्षा हे माध्यम तुमच्या पुस्तकाला सगळ्यात जास्त योग्य आहे. कारण ही गाणी आहेत ना शेवटी. शब्दांना सुद्धा मर्यादा आहे. तरी मी जीवापाड प्रयत्न करते, की शब्दातून ते मांडीन. कारण तेव्हा माझ्या हातात शब्दच होते लोकसत्तामध्ये लिहिताना, पुस्तकासाठी लिहिताना. पण इथं मला स्टोरी टेलमध्ये छान मला गाऊन दाखवता आलं. मला त्यातली चढ-उतार सगळे लगेच दाखवताच आले. त्यामुळे ते ऐकताना ते सगळं समजतं छानपैकी आणि पटकन म्हणजे ते गाणं त्याची तुम्ही त्याची ओरिजिनल त्याची ऐकू शकता. त्याची चुणूक आत्ताच्या आपल्या पॉडकास्टमधनं लोकांना आलीच असेल. बरोबर. असंच ते आहे. माझ्याच आवाजात 16 तासाचं तर रसिकांनी जरूर ऐकावं आणि मला प्रतिक्रिया द्याव्यात. आणि माझी जी आगामी पुस्तकं आहेत, रहे ना रहेम सुद्धा आपण दुसरा भाग लवकरच प्रकाशित करतो आहोत. अफसाना लिख रही हूँ करतो आहोत. त्यात एकेका चित्रपटावर मी पूर्णपणे लिहिलंय, त्याची सांगीतिक बाजू, मग तो गाईड असेल, घरोंदा, रजनीगंधा अशा चित्रपटांवर त्याचंही पुढे भविष्यात स्टोरी टेलवर कदाचित माझ्याच आवाजात आपण ऑडिओ बुक ऐकता येईल. तेही जरूर रसिकांनी ऐकावं आणि मला प्रतिक्रिया द्याव्यात, फीडबॅक द्यावा म्हणजे मलाही कळेल की रसिकांना काय म्हणायचंय याच्यावर. नक्की, नक्की. आणि आपल्या या गप्पा रसिकांना प्रचंड आवडलेल्या असतील, याची मला खात्री आहे. आणि जाता-जाता एक शेवटचा प्रश्न असा, नवीन वर्ष येतंय, हो. तर नवीन वर्षात गाण्यांवरती प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने कुठला संकल्प करावा? काय सजेस्ट कराल? अरे वाह! सर्वप्रथम सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. अतिशय सुंदर जावो हे वर्ष आणि संगीत हे बघा आपण संकल्प अनेक करतो, पण असे नसावेत की ते कधी तडीला जाणारच नाहीत. पण संकल्प असा असावा, की जो करण्यात आपल्याला धन्यता वाटेल आणि अशा पद्धतीचा संकल्प तुम्ही गाण्यांच्या बाबतीत जरूर करू शकता. ते म्हणजे प्रश्न विचारायचा स्वतःला आणि उत्तरं शोधायची. हे गाणं इतकं छान का?
आणि मला जे मी म्हटलं ना, की जे वेड मजला लागले, तुझलाही ते लागेल का? असंच हातात मशाल घेऊन मी चालले. मी एक वेडी आहे, पण माझं वेड मी ऑर्गनाइज करू शकले. माझ्या वेडाला मी एक मूर्त स्वरूप, शिस्त देऊ शकले. म्हणून त्या वेडातूनच ही निर्मिती झाली. आणि ते तुम्हाला मी पोहोचवलंय तुमच्यापर्यंत. आणि मग ते तुम्ही पुढे न्यायचंय. कारण हे काय माझ्या एकटीचं कामही नाही आणि हे सगळं आहे वैभव आपल्या सगळ्यांचं आहे. जो मनुष्य ज्या क्षणी गाणं ऐकत असतो ते गाणं त्याचं असतं. दुसरं कोणी वा. नसतं त्याच्या भावविश्वात. मग ते सगळं वैभव त्याचं आहे. आपण म्हणतो ना, श्रीमंत लोकांचे स्वतःचे समुद्रकिनारे असतात मालकीचे. ते तेवढा एक समुद्रकिनारा त्यांचा असतो. तसं हे जेव्हा तुम्ही गाणं ऐकता ना, तेव्हा ते गाणं तुमचं असतं. कोणी नसतं त्याच्यात. मी फक्त तुम्हाला एक दृष्टी देणार आहे. माझं असं आवाहन आहे, तुम्ही गाणी इतक्या डोळसपणे ऐका. अशी दाद द्या, की त्या संगीतकारांना, गीतकारांना, गायकांना, जे दिवंगत झाले त्यांच्या आत्म्यालाही अतिशय आनंद होईल. आणि नुसता त्यांना आनंद होईल नाही, तुम्ही सुद्धा समृद्ध व्हाल. हे तुमच्यासाठी छान आहे. तुम्हाला आनंदाच्या लहरी वाहतील तुमच्या शरीरातून आणि तुम्ही जगातला कुठलाही स्ट्रेस, ताण तुम्ही त्याचा सामना करू शकाल. इतकी ताकद ह्या गाण्यांमध्ये आहे. वा. गाण्यात सर्व माझे इमान माझे आहे, इमान ज्याचे आहे. ज्याचे खरे ना खरे न गाणे. गाणे तो बेईमान तो आहे. बेईमान आहे. पाण्यात पावसाच्या बेधुंद आरतीला वाजे मृदुंग जेथे माझाच प्राण आहे, असं वा मंगेश वा वा. पाडगावकर का म्हणाले असतील हे आज कळलेलं आहे. आणि मी इतक्या छान पद्धतीने आपल्या गप्पा रंगवल्या, त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. अशियार थँक यू. मेरे यूं तो धन्यवाद. जमाने के लिए है, कुछ शेर फकत उनको सुनाने के लिए है, असं गाण्यांमधून सांगणारे अर्थ आपल्याला आज उलगडले. शेर फकत उनको सुनाने के लिए है हे जरी कुणाला उद्देशून असलं तरी हे प्रत्येकाला उद्देशून कदाचित गायकांनी, गीतकारांनी म्हटलेलं असेल. वा वा. अशा या गप्पा निरंतर चालू राहोत. फक्त हो. आज आपण थोडासा विराम घेऊया अल्पविराम. आणि अल्पविराम घेऊया आणि पुन्हा भेटूया. धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.